महाराष्ट्रासाठी गुड न्यूज। मॉन्सूनचं तळ कोकणात आगमन। सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये मॉन्सूनच्या सरी बरसल्याची पुणे वेधशाळेची माहिती। राजीनाम्याच्या मागणीवर फडणवीसांची अमित शहांसोबत फोनवरनं चर्चा। प्रत्यक्ष भेटून बोलू, शहांचा फडणवीसांना निरोप। आज नागपूर मार्गे दिल्लीला जाणार। राज्यातलं चित्र बदलण्यासाठी मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी। देवगिरी बंगल्यावरच्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये नेत्यांचा सूर। एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाची अपेक्षा। लोकसभेच्या निकालानंतर बैठकांचं सत्र। शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदारांची वर्षा बंगल्यावर बैठक, तर शिवसेनेला एक कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपदं मिळण्याची शक्यता। बारामतीमधल्या विजयानंतर सुप्रिया सुळेंचं पुण्यामध्ये जंगी स्वागत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन। संघाचं नेतृत्व मोदींना पर्याय शोधतोय। संजय राऊतांचा दावा। भाजपात मोदींबाबत प्रचंड नाराजी असल्याची राऊतांची टीका। अग्निवीर योजनेचा पुनर्विचार करा, जेडीयूची मागणी। अग्निवीर योजनेविरोधात बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रचंड असंतोष। लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदावर राहुल गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। लवकरच अधिकृत घोषणा। संजय राऊतांचं अनुमोदन। अपक्ष विशाल पाटील आणि विश्वजित कदम काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहणार। उद्धव ठाकरेंचीही भेट घेणार। विशाल पाटील मुंबईकडे रवाना। नारायण राणेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट। राज ठाकरेंचे आभार मानण्यासाठी राणे शिवतीर्थवर। बारामती कुस्तीगीर परिषद अध्यक्षपदावरून युगेंद्र पवारांना हटवलं। आपल्याला न कळवता पदावरून हटवल्याचा युगेंद्र पवारांचा दावा। बळवंत वानखडेंच्या मिरवणुकीत नवनीत राणांवर आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याचा आरोप। भाजपच्या शिष्टमंडळाकडून पोलीस आयुक्तांची भेट। शेरेबाजी करणाऱ्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी। तीनशे 51व्या राज्याभिषेक सोहळा रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा। हजारो शिवभक्तांची उपस्थिती, तर कोल्हापुरात शाहू महाराजांच्या उपस्थितीत शाही शिवपूजन। मुंबईतल्या पवईमध्ये पालिका पथक आणि पोलिसांवर दगडफेक। अतिक्रमणाची कारवाई सुरू असताना जमावानं केला हल्ला। दगडफेकीनंतर पालिकेनं कारवाई थांबवली। बघा नीट,